पंडित दीनदयालजी उपाध्याय हे केवळ वर्षातनं 2 वेळा आपलं धोतर नवीन विकत घ्यायचे। एकदा एका कार्यकर्त्याकडे गेले आणि धोतर स्वतःचं धुवायचे धुवून वाळत घातलं आणि ते धोतर काही ठिकाणी फाटलेलं होतं। त्या कार्यकर्त्याला वाटलं हे आपले सर्वोच्च नेते आहेत आणि यांचं धोतर असं म्हणून त्यांनी एक नवीन धोतर आणलं। त्यावेळेस त्याला पंडित दीनदयाल उपाध्यायजींनी सांगितलं की मनात आणलं तर मी पण नवीन धोतर घेऊ शकतो, पण जर आपल्याला या पृथ्वीला या ठिकाणी खऱ्या अर्थानं संवर्धन करायचं असेल तर आपल्या गरजा जेवढ्या आपण कमी ठेवू तेवढं आपण पृथ्वीचं संवर्धन करू शकू। म्हणजे आज ग्लोबल वॉर्मिंग नंतर जो विचार आपण मांडतोय की कन्झम्पशन हे मॉडरेट केलं पाहिजे, तो विचार प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये मांडणारे आणि अंगीकारणारे अशा प्रकारचे दीनदयालजी होते। आणि म्हणूनच अशा एका महान व्यक्तीला आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेने आणि लोढा फाउंडेशनने मिळून एक अनोखी अशा प्रकारची आदरांजली या ठिकाणी दिली। त्याबद्दल मी मुंबई महानगरपालिकेचे, लोढा फाउंडेशनचे आणि श्री मंगलप्रभात लोढाजी, मंजू लोढाजी आणि दीनदयाल शोध संस्थांच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो।